आता आपण येऊन पोहोचलो रेलिंग जवळ. बजरंगबली जेव्हा लहान होते तेव्हा ते सूर्याला गिळण्यासाठी ज्यांनी ती उडी मारली. तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत मुख्य मंदिर जे सर्वोच्च शिखरावरती आहे, श्री राम भक्त हनुमान जन्मस्थानाकडे. तर सुप्रभात मित्रांनो, माझं नाव ऋतिक. पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे. तर आता पण आहोत अंजनेरी गावामध्ये. आता आपल्याला करायचं अंजनेरी पर्वतचा ट्रेक. तर आपण बेस विलेजला आहोत अंजनेरी गावामध्ये. काल रात्री आपण 2 वाजता पोचलो. 2 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही इथेच थांबलो, जागेवर झोपलो. कारण की प्रॉब्लेम असा होता की रात्रीचा ट्रेक करायचा नव्हता. वन विभागाने असे काही कायदे नियम लावलेत की रात्रीचा ट्रेक करायचा नाही. आणि बाकी काय नाही, बाकी होत चाललंय आपलं. बाकी बघूया. आता आपण जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की आपण अंजनेरी गावाच्या बेस विलेजला होतो, तिकडून वरती आलो. म्हणजे तो एक रस्ता पडतो, तो ज्या रस्ता हा रस्ता 2 किलोमीटरचा 2 किलोमीटरचा रस्ता परत पुढे आपल्याला पार्किंग जवळ येऊन सोडतो. इथे पार्किंग तुम्हाला बघायला मिळते पूर्ण. ओके. आणि तुम्ही पुढे याल तेव्हा इथे लिहिलं आहे की वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत. 3च्या नंतर तुम्ही ट्रेकला येऊ शकत नाही. तर त्यामुळे लक्षात ठेवा की 3च्या आधी तुम्ही आलात तर ट्रेक करायला मिळेल, नाही तर नाही. आणि 7 वाजता तुमची एंट्री. ओके. आणि ते नियम पण लिहिलेले. हा जो आपला गड आहे, ह्या डोंगराचे काही वन विभागाकडनं नियम लावून गेलेले आहेत आपल्याला की इथे काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. ते सगळे इथे तुम्हाला बघू शकता तुम्ही इथे याल. तर हा बोर्ड आहे, इथे काय करायचं आणि काय करू नये असे काही सूचना दिलेल्या आहेत. या फॉलो करा. नॉर्मल आहे, बाकी काय नाही. आपण चढूया. तर मित्रांनो, आता आपण थोडंसं वरती आल्याच्यानंतर आहे ना आपल्याला बरं एक व्ह्यू दिसतो. त्या व्ह्यूमध्ये आपल्याला दिसतो की अंजनेरी गावातला हा अंजनेरी गावाचा तलाव आहे. तो तलाव एक खूप मोठा असा पसरलेला तलाव आहे. हा अंजनेरी गावाचा एक तुम्हाला खूण म्हणून एक कळू शकतो की इथे बाबा तलाव आहे आणि तुम्ही बरोबर आले आहात. तुम्ही एक 15-20 मिनिटं चालायला तुम्हाला एक जागा येते जिथे तुम्हाला 2 रस्ते जातात. एक लेफ्ट साईडला जातो आणि एक राईट साईडला जातो. तर जर तुम्ही प्रिफर कराल की दोन्ही रस्ते एका ठिकाणी जॉईन होतात तसे पण तुम्ही काय करा, पायवाट जी आहे ती पायवाट धरा आणि पुढे जा. त्यामुळे तुम्हाला जरा लेट नाही होणार. ओके. सो लक्ष ठेवा. बाकी आपण पुढे जाऊया. आपण जो आता स्टेपचा जो टप्पा होता तो पूर्ण केला. आता आपण येऊन पोचलो रेलिंग जवळ आहे. समोर तुम्हाला रेलिंग दिसते. ओके. तर इथे ही रेलिंग चालली आहे. खूप सुंदर नजारा आहे. तर मित्रांनो, आपलं सरकार म्हणजे आपले महाराष्ट्र सरकार वगैरे खूप अशा सोयीसुविधा देतात की मुलांना म्हणजे शिकण्यासाठी किंवा त्यांच्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी. तसंच लाडकी बहीण योजना पकडा किंवा असं लाडका भाऊ योजना, त्यामध्ये तुम्हाला तुम्ही स्किल्स शिकायचे आणि तुम्हाला पैसे मिळतात. तर ते स्किल्स जे तुम्ही आहे ना ते तिकडे दाखवा. या ठिकाणी गड किल्ल्यांवरती येता, डोंगरांमध्ये येता आणि असे तुम्ही नक्षीकाम करता, ह्याला काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्ही करता, तुमचे नक्षीकाम खूप चांगलं आहे, मान्य आहे तुम्हाला, मला पटतंय, मान्य. तुमची स्किल दाखवायला हे प्लॅटफॉर्म नाही, पण तुम्ही शोधा ना प्लॅटफॉर्म. हा प्लॅटफॉर्म आहे का तुमचा? ह्याला अर्थ असतो का काय? म्हणजे जरा दक्षता घ्या. कसं आहे ना, इन नेचर हे जे आहे ना ते खूप रेअर आहे. त्यामुळे जरा तुमची समजा. तुम्ही मला राग आला आहे म्हणून मी सांगत नाही जास्त. बाकी तुम्हाला समजून जा. कमी करा जमलं तर. ओके. धन्यवाद. तर आता मित्रांनो, आपण एका खिंडीत येऊन पोचलेलो आणि खिंडीमध्ये आहे ना, जर तुम्ही खिंडीतनं वरती येतात तसं तुम्हाला इकडे दिगंबर महाराजांचं एक मंदिर बघायला मिळतं छोटंसं. आणि थोडंसं पुढे जाल तुम्ही तर तुम्हाला इकडे पाण्याचं एक टाकं दिसतं, लाईक दिस. हे पाण्याचं टाकं आहे छोटं. ओके. आणि हीच ती खिंड जिथे आपण वरती आलो. आता आपण खिंडीतून वरती आलेलो आहे. खिंडीतून आपण जाणार आहोत हनुमान जन्मस्थानाजवळ. तर आपण जाऊया पुढे, चला. तर मित्रांनो,
आता आपण येऊन पोचलो आहेत अंजनी माताच्या मंदिराजवळ. समोर मंदिर आहे. मंदिर ओके. आणि मंदिरासमोर एक कसं छोटंसं एक कुंड तयार झालेलं आहे, ते केलेलं आहे. आणि तिथून आपण पुढे जातोय. तर आता आपण अंजनी माताचं मंदिर बघितलेलं आहे. आता आपण पुढच्या जो उरला आपला ट्रेक त्यासाठी पुढे कंटिन्यू करूया. आणि तुम्ही मित्रांनो, आपण जसं तुम्हाला माहिती आहे की आपण अंजनी माताच्या मंदिरापासून थोडं पुढे आलो की एक 5 मिनिटामध्ये आपल्याला एक तलाव लागतं. हे जे तुम्ही तलाव माझ्या बघू शकता मागे, म्हणजे बजरंगबली जेव्हा लहान होते तेव्हा ते सूर्याला गिळण्यासाठी ज्यांनी ती उडी मारली, तेव्हा त्यांनी जी उडी मारली त्यांचा पहिल्या पायाचा जो ठसा होता त्या पायाच्या आकाराचा हे तलाव झालेलं इकडे असं म्हटलं जातं. तो हा तलाव इकडनं जरा नीट दिसणार ना तुम्हाला, वरच्या अँगलने दाखवतो. वरच्या अँगलने बघा कसा दिसतो. ओके. तर आता आपण हनुमान पदचिन्हाच्या तलावापासून थोडं पुढे आलेलो आहे. आणि आता आपण 2 मार्ग जातात. एक जातो मुख्य मंदिराकडे जो अच्युत शिखरावरती जातो, आणि दुसरा जातो तो श्री अंजनी माता हनुमान गुफेकडे. तर आपण पहिले हनुमान गुफेकडे जाऊया या साईडला, मग तिकडून वापिस येऊन इकडे जायचं. ओके. तर आता चला इकडे निघूया आपण. चला. तर मित्रांनो, मी ज्या गुफेबद्दल बोलत होतो मगापासून, जी अंजनी माता आणि हनुमानांची जी गुफा आहे ती माझ्यासमोर आहे. जन्मस्थळी झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो. आता आपण अंजनी माताच्या गुफेमधून बाहेर आलो आणि जो राईट साईडचा रस्ता आहे त्या रस्त्याला आपण लागलेलो आहे. तर वरती जातो आहे ह्या रस्त्याने. पण पुढे एक सांगायचं झालं की पुढे माकडं खूप आहेत, सामानांची जरा काळजी घ्या. त्यामुळे मी पण डायरेक्ट तुम्हाला तिकडे वरतीच भेटतो, पठारावर भेटतो तुम्हाला नंतर. चला. तर मित्रांनो, तुम्हाला मी मगाशी बोललो की खाली जो तलाव आहे तो वरतून चांगला दिसेल. म्हणजे श्री हनुमंतांनी जेव्हा उडी मारली, म्हणजे जागेवर उडी मारली सूर्याला गिळायला, तेव्हा त्यांच्या चरणाचा जो भाग आकार आला, चरणाचा जो आकार आला तो इकडनं वरतून जो दिसतो तुम्हाला मी दाखवतो कसा दिसतो तो. तर हा बघा, हा जो आकार दिसतोय हा पूर्ण चरण आहे त्यांचं. जर त्यांच्या चरणाचा आकार एवढा मोठा असेल तर त्यांची शरीरयष्टी किती असेल मोठी, अंदाज बांधा. ठीक आहे, आपण फक्त अनुमानात लावू शकतो, त्याच्या पुढे काय नाही. हेच दाखवायचं होतं. चल आता पुढे जाऊया आपण. ओके. चला. तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत मुख्य मंदिर जे सर्वोच्च शिखरावरती आहे, श्री राम भक्त हनुमान जन्मस्थानाकडे. आणि हे मुख्य मंदिर आहे आणि सर्वोच्च शिखर इकडचं. तर आपण तिकडे दर्शन घेऊया. अंजनी सूत पवन पुत्र श्री हनुमान की जय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत आला असेल तर लाईक करायचं विसरू नका. जास्त आवडले असेल तर कमेंट करा, त्यापेक्षा जास्त आवडले असेल तर सबस्क्राईब करून टाका, आणि त्यापेक्षा जास्त आवडले असेल तर मला इंस्टाला फॉलो करून टाका. ओके. बाकी मी येतोच. चला. शेयर करना मत भूलना.